नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सिॲक मुंबई CET 2022चं नोटिफिकेशन आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण या CET 2022बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. तसेच CET 2022साठी जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ते कसं करायचं ते स्टेप बाय स्टेपसुद्धा आपण पाहणार आहोत. तर सिॲक मुंबई CET 2022 ही फक्त सिॲक मुंबईसाठी नाही तर बाकीचे जे ट्रेनिंग सेंटर आहेत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आणि मुंबई या 6 सिॲकसाठी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाणार आहे आणि ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे. यामध्ये काय दिले ते आपण पाहूया. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन जी पूर्वपरीक्षा आहे 2022 करिता प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या 6 केंद्रातील प्रवेशासाठी विनामूल्य प्रवेशाकरिता ऑनलाईन पद्धतीने CET घेण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत ही जी 6 केंद्र आहेत मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक यांच्यासाठी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट CET 2022 घेतली जाणार आहे आणि ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सो हे लक्षात ठेवा, ही जी CET होणार आहे ती ऑनलाईन घेतली जाणार आहे आणि ही ऑनलाईनसुद्धा तुम्हाला घरून द्यायची आहे. तुमच्या लॅपटॉप, स्मार्टफोन द्यायचे. ते आपण रिक्वायरमेंट पुढे बघणारच आहोत की ही ऑनलाईन CET देण्यासाठी काय काय गोष्टी तुमच्याकडे आवश्यक आहेत. सो हे लक्षात ठेवा, ही CET ऑनलाईन होणार आहे आणि ही जी CET आहे ती 16 जानेवारी 2022 म्हणजे 16 जानेवारी 2022 रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येईल. सो हे लक्षात ठेवा. तसेच जे अजून काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते आपण बघूया. ऑनलाईन अर्ज करायची जी सुरुवात आहे ती 9 डिसेंबर 2021 म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे सकाळी 10 पासून आणि जी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे तो आहे 7 जानेवारी. म्हणजे तुम्ही 9 डिसेंबर 2021 पासून 7 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता. म्हणजे एकंदरीत 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर फी भरण्याचा अंतिम दिनांक हा 9 जानेवारी आहे. म्हणजे 7 जानेवारीला जो ॲप्लिकेशन फॉर्म भरायची कालावधी संपेल त्यानंतरसुद्धा तुम्ही 9 तारखेपर्यंत फीस भरू शकता. जी मॉक टेस्ट घेतली जाणार आहे म्हणजे नेमकी ही ऑनलाईन टेस्ट कशी असेल यासाठी एक मॉक टेस्ट घेतली जाणार आहे आणि ही मॉक टेस्ट 12 जानेवारी 2022 सकाळी 11 ते 1 मध्ये घेतली जाणार आहे आणि त्यानंतर ही जी CET आहे CET 2022 ही 16 जानेवारीला घेतली जाईल सकाळी 11 ते 1 मध्ये. मॉक टेस्ट सर्वांनी दिली पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला कळेल की ही नेमकी ऑनलाईन टेस्ट कशी असेल. याचा नेमका जे स्क्रीनवर क्वेश्चन्स कसे असतात, एका क्वेश्चनकडून दुसऱ्या क्वेश्चनकडे कसं जायचं या सर्व बाबी तुम्हाला समजतील. आणि तसेच परीक्षेचा जो निकाल आहे तो 20 जानेवारी म्हणजे एकंदरीत 4 दिवसानंतर याचा निकाल लावला जाईल सायंकाळी 5 वाजता. तसेच हा निकाल लावल्यानंतर मुलाखतसुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेच्या निकालानंतर म्हणजे 20 जानेवारी 2022 नंतर सिॲकच्या वेबसाईटवर टाकला जाईल. आता आपण बघितलं की 16 जानेवारीला जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे आणि ऑनलाईनसुद्धा तुम्हाला घरून द्यायची आहे. म्हणजे बाहेर कोणत्या सेंटरवर जायची गरज नाही आहे. सो ही घरून परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन काय रिक्वायरमेंट आहेत ते सुद्धा या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे एक पर्सनल लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा टॅब किंवा स्मार्टफोन पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनहूनसुद्धा ही परीक्षा देऊ शकता किंवा लॅपटॉपवर देऊ शकता. तसेच स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर तुमचा वेबकॅम चांगला चालायला हवा. कारण की परीक्षा देताना तुम्ही म्हणजे कोणता विद्यार्थी काही कॉपी करत आहे का किंवा काही सर्चिंग करत आहे का हे बघण्यासाठी वेबकॅम जो कालावधी आहे 11 ते 1 या 2 तासामध्ये हा वेबकॅम सुरू राहील आणि तसेच या वेबकॅममधून तुमची आयडेंटिटीसुद्धा मॉनिटर केली जाईल. तसेच इंटरनेट कनेक्शन महत्त्वाचं आहे आणि तुम्ही याची काळजी घ्या की इंटरनेट कनेक्शन हे चांगलं असावं आणि ते ब्रेक होणार नाही. तसेच तुम्हाला गुगल क्रोम हे ब्राउझर इन्स्टॉल करायचं आहे. शक्यतो गुगल क्रोम ब्राउझर हे सर्व लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये असतं. नसेल तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. एकंदरीत या 4 गोष्टी लागणार आहेत ही 16 तारखेची ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी. तसेच जे मॅक युजर आहेत त्याच्यासाठी हे खाली इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्यांनी ते वाचून घ्यावे. त्यानंतर प्रवेश शुल्क काय आहे CET 2022चं जे प्रवेश शुल्क आहे ते काय आहे नेमकं. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे जनरल कॅटेगरीचे आहेत
त्यांना 500 रुपये फीस आहे आणि जे रिझर्वेशन कॅटेगरीचे आहेत त्यांना 250 रुपये आहेत. मग रिझर्वेशनमध्ये कोणाला OBC, VJ, NT, EWS, SC, ST या सर्वांना 250 रुपये भरायचे आहेत आणि जे जनरल ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना 500 रुपये फीस भरायची आहे. आणि ही फीस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. ते आपण शेवटी पाहणारच आहोत की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आणि त्याची फीस कशी पे करायची. त्यानंतर एकूण जी प्रवेश क्षमता आहे CET 2022ची तीसुद्धा या ॲडमध्ये दिलेली आहे. SEAC मुंबईसाठी एकूण प्रवेश क्षमता ही 100 आहे. त्याच्यामध्ये बार्टी अनुदानित 10, अल्पसंख्यक अनुदानित 10 अशी एकूण 120 वॅकन्सी आहे SEAC मुंबईमध्ये. त्यानंतर PITC नागपूर जे PIS ट्रेनिंग सेंटर नागपूर आहे त्याचीसुद्धा प्रवेश क्षमता ही 100 आहे. त्यानंतर बार्टी अनुदानित 10 आणि अल्पसंख्यक अनुदानित 10 अशी 120 टोटल आहे वॅकन्सी नागपूरची. औरंगाबादमध्ये जी प्रवेश क्षमता आहे ती आहे 60. त्यानंतर बार्टी अनुदानित 10, अल्पसंख्यक अनुदानित 10 आणि एकूण 80. कोल्हापूरसाठी सुद्धा 60 वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये बार्टी अनुदानितच्या 10 जागा आहेत आणि अल्पसंख्यक अनुदानितच्या 10 जागा आहेत. असे एकूण 80 जागा आहेत कोल्हापूरच्या. नाशिकसाठी सुद्धा 60 आहे वॅकन्सी. त्यात बार्टी अनुदानित 10 आहे आणि अशी एकूण 70 वॅकन्सी आहे नाशिकची. नाशिकला अल्पसंख्यक अनुदानित जागा नाही आहेत. त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा जी वॅकन्सी आहे जनरल वॅकन्सी ती 60 आहे. त्याच्यामध्ये बार्टी अनुदानित 10, अल्पसंख्यक अनुदानित जागा नाही आहेत आणि एकूण 70 आहेत अमरावतीला वॅकन्सी. सो एक टोटल जर बघितलं आपण तर जे जनरल वॅकन्सी आहे ते एकूण म्हणजे सर्वसाधारण जी वॅकन्सी आहे ती आहे 440. त्यामध्ये बार्टी अनुदानित 60 आणि अल्पसंख्यक अनुदानित 40 अशी एकूण 540 जागांसाठी ही परीक्षा आहे. पुढे असं दिलं की बार्टी व अल्पसंख्यक अनुदानित उमेदवार वगळून उर्वरित उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण लागू राहील. सो एकंदरीत ह्या ज्या प्रवेश क्षमता दिल्या आहेत याच्यामध्ये आरक्षणसुद्धा आहे. म्हणजे आता मुंबईच्या 100 जागा असतील तर त्याच्यामध्ये रिझर्वेशननुसार या जागा डिवाईड केल्या जातील. तर एकंदरीत ही वॅकन्सी आहे. त्यानंतर परीक्षेची जी पद्धत आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे ते आपण पाहणार आहोत. ऑनलाईन परीक्षा ही 200 गुण व मुलाखत 50 गुण अशाप्रमाणे सामायिक प्रवेश परीक्षा ही 250 गुणांची राहील. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवरच घेतली जाईल. म्हणजे एकंदरीत UPSCची जी प्रिलिम्स असते त्याच्या धर्तीवरच ही परीक्षा घेतली जाईल आणि ही एकूण 200 गुणांची असेल. आणि ही परीक्षा झाल्यानंतरसुद्धा एक मुलाखत आहे ती 50 गुणांची आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पेपर 1 व पेपर 2 स्वतंत्र न घेता एकाच प्रश्नपत्रिकेत भाग 1 व भाग 2 याप्रमाणे विभागणी करण्यात येईल. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की UPSCची जी पूर्व परीक्षा असते त्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2 आणि हा सेपरेटली घेतला जातो GS आणि CSATचा पेपर. पण ही जी CET आहे याच्यामध्ये 2 असे सेपरेट पेपर नसणार आहेत, एकच पेपर असणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 भाग असणार आहेत, भाग 1 आणि भाग 2. भाग 1 हा GSचा असणार आहे ज्याच्यामध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतील आणि भाग 2 हा CSATचा आहे त्याच्यामध्ये 40 प्रश्न 100 गुणांसाठी राहतील. म्हणजे एकंदरीत 11 ते 1 मध्ये एकच पेपर घेतला जाईल. तो त्याच्यामध्ये टोटल 90 प्रश्न असतील 200 गुणांसाठी आणि ह्याच्यामध्ये 2 भाग असतील. भाग 1 हा GSचा असेल ज्याच्यामध्ये 40 प्रश्न असतील 50 प्रश्न असतील 100 गुणांसाठी आणि भाग 2 हा CSATचा असेल ज्याच्यामध्ये 40 प्रश्न असतील 100 गुणांसाठी. म्हणजे GSमध्ये 1 प्रश्न 2 मार्काचा आहे आणि CSATमध्ये 1 प्रश्न हा 2.5 मार्काचा आहे. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक इथं खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी टोटल जे मार्क्स आहेत ते आहेत एकूण 200 प्लस इंटरव्ह्यूचे 50 म्हणजे असे एकूण जरी 250 मार्काची परीक्षा असली तरी जी मेरिट लिस्ट आहे ती मात्र 250 पैकी लागणार नाही, ती 150 पैकी लागणार आहे. तर हे कसं ते आपण पाहूया. आता आपण बघितलं की GSमध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठी म्हणजे 1 प्रश्न हा 2 मार्काला आहे आणि CSATमध्ये 40 प्रश्न 100 गुणांसाठी म्हणजे 1 प्रश्न हा 2.5 गुणांना आहे आणि जी मुलाखत आहे ती 50 मार्काची आहे. त्यामध्ये तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये ही मुलाखत देऊ शकता. परीक्षेचा कालावधी हा एकूण 2 तासाचा आहे, 11 ते 1 आणि जी परीक्षेचे स्वरूप आहे ती आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQज विचारले जातील आणि जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती 1/3 आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती 1/3 आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाला दिलेले मार्क समजा 2 आहेत, GSमध्ये 1 प्रश्न 2 मार्काचा आहे आणि तो जर चुकला तर तुमचा त्याच्या 1/3 मार्क कमी होतील. सो हे लक्षात ठेवा.
मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेनंतर कळविण्यात येईल. तसेच सीसॅट हा फक्त क्वालिफाईंग सेक्शन आहे. यामध्ये तुम्हाला 33 म्हणजे 100 गुणांपैकी 33 गुण पाडणं एवढंच अनिवार्य आहे. आणि UPSCची जी पूर्वपरीक्षेनुसार गुणवत्ता यादी होते सेक्शन 1 या विभागावरील गुणांवर व मुलाखतमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारित राहील. सो मी जे आधी सांगितलं की जरी एकूण मार्क हे 250 असतील, 200 लेखी आणि इंटरव्ह्यूचे 50, तरी जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती 250पैकी नाही, ती 150पैकी लागणार आहे. कारण की सीसॅटचे जे 100 मार्क आहेत ते क्वालिफाईंग आहेत, त्यापैकी तुम्हाला फक्त 33 मार्क पडायचे आहेत. आणि जी मेरिट लिस्ट लागेल ती GSचे 100 मार्क आणि इंटरव्ह्यूचे 50 मार्क, असे 150 मार्कापैकी ही मेरिट लिस्ट लागेल. सो हा इथं ज्यांना कन्फ्यूज असेल त्यांनी तो क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे, तर उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि ही शैक्षणिक पात्रता का ठेवलेली आहे, कारण की जेव्हा तुम्ही इथं प्रवेश घेता CACला मुंबई म्हणजे कोणत्याही सेंटरवर, त्यानंतर तुम्हाला 2022ची प्रिलिम देणं हे मॅन्डेटरी असतं. ते आपण पुढे बघणारच आहोत. हे इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की जे विद्यार्थी 2022ची पूर्वपरीक्षा देणार आहेत UPSCची, त्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. कारण की हे इथं मॅन्डेटरी केलेलं आहे की तुमचं जर एकदा ॲडमिशन झालं तर तुम्ही UPSC प्री 2022 दिलीच पाहिजे. कारण की त्यासाठीच हे कोचिंग दिलं जात आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, ॲडमिशन घेतात पण परीक्षा देत नाहीत UPSC प्रिलिम्सची. सो हे टाळलं पाहिजे. जे विद्यार्थी UPSC 2022ची प्रिलिम्स देणार त्या विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा द्यावी. आणि त्याच्यासाठीच हे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट ठेवले, कारण की UPSCची प्रिलिम्स देण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं मॅन्डेटरी आहे. जी वयोमर्यादा आहे ती 1 ऑगस्ट 2022 रोजी काय असावी, म्हणजे ही रेफरन्स डेट आहे 1 ऑगस्ट 2022. जो खुला वर्ग आहे ओपनचा त्यांना 21 ते 32 वर्ष आहे वयोमर्यादा. तसेच OBC, VJ, NT, EWS यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे 21 ते 35 वर्ष. आणि SC STसाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे 21 ते 37 वर्ष. त्यानंतर अधिवास म्हणजे डोमिसाईल याबद्दलची जी रिक्वायरमेंट आहे ती काय आहे, तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र असावा, अथवा दिनांक 10 जुलै 2008चं जे GR आहे त्याच्यानुसार महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील असल्याचा उमेदवाराने अर्जात उमेदवार पात्रता परीक्षा महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील गाव किंवा उत्तीर्ण झाल्याचे नमूद करणे आवश्यक असेल. म्हणजे एकतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे किंवा महाराष्ट्र कर्नाटक जी वादग्रस्त सीमा आहे या भागातील असले तरी चालेल, पण त्या भागात तुम्ही तुमची जी पात्रता परीक्षा आहे म्हणजे ग्रॅज्युएशन तिथून केलेलं असावं. तसेच अर्जासोबत प्रवेशाच्या वेळी संबंधित उमेदवारांनी त्याच्या पाल्याचे महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील रहिवासी असल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, तसेच उमेदवारी मातृभाषा मराठी असल्याचं संस्थेच्या प्राचार्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. सो ही जी कंडिशन्स आहेत ते महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी अजून एक कंडिशन आहे की त्यांनी 10वीची परीक्षा ही मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमातील नाहीत, म्हणजे जे फक्त जनरल महाराष्ट्राचे जे रहिवासी आहेत त्यांना काही गरज नाही आहे, त्यांना त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्राचं डोमिसाईल असल्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जी इथं नोटिफिकेशनमध्ये गोष्ट दिली ती आहे वसतिगृह व्यवस्था व विद्यावेतन. आपल्याला सर्वात माहिती की एकदा तुमचं या 6 सेंटरपैकी कोणत्या एका सेंटरमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला एक हॉस्टेल दिलं जातं आणि स्टायपंड दिलं जातं. पण मागच्या वर्षी काय झालं होतं, कोविडमुळे हॉस्टेल आणि स्टायपंड या दोन्ही गोष्टी देण्यात आल्या नाहीत. जे कोचिंग झालं ते ऑनलाईन देण्यात आलं, म्हणजे तुम्हाला घरी बसूनच हे कोचिंग घ्यावं लागलं होतं. पण यावर्षी हॉस्टेल आणि स्टायपंड मिळण्याची शक्यता आहे. तरीही इथे एक जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये असं दिलं की शासनाच्या परवानगीने ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यास अल्पसंख्याक बार्टी व स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना मेरिटनुसार वसतिगृह दिले जाईल आणि तसेच वसतिगृह दिलेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन दिलं जाईल. सो हे लक्षात ठेवा. अजूनही इथं क्लिअरली असं सांगितलं नाही आहे की ऑफलाईन क्लास सुरू होणार आहेत का आणि हॉस्टेल देणार आहेत का. त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाची परवानगी भेटली तर ऑफलाईन कोचिंग घेतलं जाईल आणि ऑफलाईन कोचिंग घेतल्यामुळे हॉस्टेल आणि स्टायपंड दिलं जाईल.
आता इथे खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत नोटिफिकेशनच्या शेवटी. ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. इथं आपण एक वन बाय वन बघूया. उमेदवारांनी अर्जामध्ये 6 प्रशिक्षण केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र निवडणं अनिवार्य आहे. एकदा निवडलेल्या केंद्रामध्ये बदल करता येणार नाही. म्हणजे 6 केंद्र आहेत, तर तुम्हाला एकाच केंद्रासाठी परीक्षा देता येईल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 6 केंद्र आहेत तर 6 परीक्षा द्यायच्या आहेत, असं नाही आहे. तुम्हाला एक केंद्र निवडायचं आहे. समजा तुम्ही मुंबई केंद्र निवडलं तर तेच ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरायचं आहे की मी सिॲक मुंबईसाठी ही परीक्षा देत आहे. किंवा ज्यांना नागपूर निवडायचं त्यांनी नागपूर निवडावं. सर्व 6च्या 6 केंद्रासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. एकाच कोणत्याही केंद्रासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता. पुढचा सूचना अशी आहे की सिॲक मुंबई किंवा कोणत्या PITCमध्ये तुम्ही आधीच पूर्वपरीक्षा प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेला असेल, म्हणजे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना त्या केंद्राकरता अर्ज करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही आधी सिॲक मुंबईमध्ये होता, म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी सिॲक मुंबईच्या ट्रेनिंगचा फायदा घेतलेला आहे, तर तुम्हाला यावर्षी मुंबईसाठी अर्ज करता येणार नाही. बाकीचे जे 5 आहेत, मग नागपूर, औरंगाबाद यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. तसेच काही विद्यार्थी 2-3 केंद्राचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. म्हणजे काही विद्यार्थी समजा मुंबई आणि नागपूर या सेंटरचा त्यांनी आधीच बेनिफिट घेतलेला आहे, तर त्यांना या 2 सेंटर्समध्ये ॲप्लिकेशन करता येणार नाही. बाकीच्या 4पैकी तुम्हाला 1मध्ये अप्लाय करता येईल. सो हे लक्षात ठेवा. पहिला पॉईंट बऱ्याच जणाला समजला असेलच, कारण आपल्याला 6पैकी फक्त एका केंद्रासाठी हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा तेव्हा हे दाखवणारच आहोत की नेमकं इथं केंद्र कसं निवडायचं आहे. त्यानंतर जी तिसरी सूचना आहे ती अशी आहे की प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाईन असल्याने कोणतेही शैक्षणिक प्रमाणपत्र या कार्यालयात पाठविण्यात येऊ नये. म्हणजे आपल्याला जो अर्ज करायचा तो ऑनलाईन करायचा आहे, त्याच्यामुळे आत्ता कोणतेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आहे. सिलेक्शन झाल्यानंतर हे डॉक्युमेंट द्यावे लागतात. प्रमाणपत्राची पडताळणी प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी केली जाईल. आता अर्ज भरताना डॉक्युमेंट द्यायची काही गरज नाही आहे. प्रवेशाच्या वेळी खालीलप्रमाणे प्रमाणपत्रे सादर करणं आवश्यक राहील. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जे ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस ही खालील प्रमाणपत्रे तुम्हाला द्यावी लागतील. पहिलं आहे विद्यापीठाची जी डिग्री आहे, तुमचं जे ग्रॅज्युएशन झालं आहे त्याची डिग्री द्यावी लागेल. तसेच जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावी लागेल जे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. तसेच ट्रान्सफर सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला जे TC भेटलेले आहे ते सुद्धा तुम्हाला द्यावे लागेल. महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र याचं सर्टिफिकेट पुन्हा द्यावे लागेल. तसेच जे विद्यार्थी OBC, VJ, NT आहे त्यांच्यासाठी जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळतं ते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रसुद्धा द्यावं लागेल. आणि त्याचं जी वैधता आहे ती 31 मार्च 2022पर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे. सदरील कागदपत्राची पूर्तता न झाल्यास प्रवेश निश्चित होणार नाही. सो हे लक्षात ठेवा. सिलेक्शन झाल्यानंतर हे कागद द्यावे लागतात. आणि जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे कागदपत्र द्यावी लागतात, ते आपण आधी पाहिलेलंच आहे. त्यानंतर जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो तुम्ही हे जे केंद्राचे वेबसाईट्स आहेत यापैकी कशा एकावरही जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. पण माझं एक सजेशन राहील की तुम्ही www.siac.org.in जी सिॲक मुंबईची वेबसाईट आहे यावरच जा. इथूनच तुम्हाला एक लिंक दिसेल ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, की आपण पुढे पाहणारच आहोत की ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे. पण तुम्हाला बाकीच्या सेंटरच्या वेबसाईटवर जायची गरज नाही आहे. फक्त siac.org.in वर जाऊनच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता सर्व केंद्रांसाठी, म्हणजे तुम्हाला जे केंद्रासाठी अप्लाय करायचं त्यासाठी. तसेच प्रवेशित उमेदवारांना प्रशिक्षण संस्थेकडून अथवा शासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधन राहील. तसेच आदर्श उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर की, निकाल, गुणवत्ता यादी, प्रवेश यादी हे सिॲक मुंबईची जी वेबसाईट आहे siac.org.in यावरच प्रकाशित केली जाईल. तुम्हाला काही वैयक्तिकरित्या ईमेल वगैरे केला जाणार नाही. सो तुम्हाला siac.org.in वरच तुमचा निकाल पाहावा लागेल. तसेच प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरताना किंवा ऑनलाईन परीक्षा देताना काही तांत्रिक अडचणी आल्यास या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा या दिलेल्या ईमेल IDवर संपर्क साधू शकता. म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना किंवा ऑनलाईन परीक्षा देताना 16 जानेवारीची परीक्षा देताना सुद्धा तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर तुम्ही या मोबाईलला कॉल करू शकता. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराला कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्याकरिता सिॲक मुंबई व इतर कोणतेही परीक्षा केंद्र जबाबदार राहणार नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत फेरपरीक्षा घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे काही टेक्निकल गोष्ट आहे, तुमच्या लॅपटॉपची चार्जिंग वगैरे संपली किंवा नेटचा प्रॉब्लेम आला तर याबद्दल
सियाक मुंबई जबाबदार राहणार नाही आणि अशा विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फेर परीक्षाही घेतली जाणार नाही. सो हे लक्षात ठेवा. प्रवेशासंदर्भात संबंधित केंद्राच्या संचालकाचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही जी CET होणार आहे 16 जानेवारीला, याचा जो सिलेबस आहे तो त्या प्रत्येक केंद्राच्या वेबसाईटवर दिलेलाच आहे. तसेच हा सिलेबस UPSC सारखाच आहे. म्हणजे GSसाठी जो सिलेबस आहे तो हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर्स, इन्व्हायरमेंट यावर प्रश्न असतील. आणि CSAT यामध्ये पॅसेजेस तसेच अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी यावर प्रश्न असतील. तसेच हा सिलेबस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही हा पूर्ण सिलेबस पाहू शकता किंवा तुम्ही सियाकच्या वेबसाईटवरही हा सिलेबस पाहू शकता. 12वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये असं दिलं की प्रवेशित विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 2022 देणे बंधनकारक आहे. सो जे विद्यार्थी सिलेक्टेड होतील आणि जे विद्यार्थी या 6 केंद्रावर ॲडमिशन घेतील त्यांना UPSCची जी प्री परीक्षा आहे जी 5 जूनला घेण्यात येणार आहे, 5 जून 2022ला जी घेतली जाणार आहे पूर्वपरीक्षा, त्या परीक्षेला म्हणजे ती परीक्षा तुम्ही देणं बंधनकारक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जे ॲडमिट कार्ड येईल ते सुद्धा तुम्हाला सियाकला द्यावं लागेल की बाबा मी याचा फॉर्म भरलेला आहे आणि या परीक्षेला मी उपस्थित राहणार आहे, अशी अट घालून दिलेली आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी जे इथं सिलेक्ट होतात ते अटेम्प्ट वाचवण्यासाठी स्किप करू शकतात, पण सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना 2022ची प्रिलिम्स देणं बंधनकारक आहे. आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला siak.org.in या सियाक मुंबईच्या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर ही अशी वेबसाईट इथं ओपन होईल आणि इथं तुम्हाला एक लिंक दिसेल, ऑनलाईन फॉर्म फॉर प्री IAS ट्रेनिंग प्रोग्राम 2022. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल, register.siakexam.org ही अशी वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता की सिलेक्शन रजिस्ट्रेशन टाईप, तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन इथं क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल आणि इथं काही इन्स्ट्रक्शन्स दिले असतील. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या. याच्यातील एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन्स मी इथं वाचतो, 13वं. इट इज अ मॅन्डेटरी फॉर ॲडमिटेड स्टुडंट टू अपलोड हॉल तिकीट ॲडमिट कार्ड ऑफ एक्झामिनेशन ॲज अँड वेन इश्यूड बाय UPSC युजिंग सेम लॉग इन ID आणि पासवर्ड. म्हणजे जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना सेम लॉग इन ID आणि पासवर्डचा वापर करून UPSC जेव्हा तुम्हाला प्रीचं ॲडमिट कार्ड देईल, म्हणजे मेमध्ये जेव्हा हे ॲडमिट कार्ड येईल, मे 2022मध्ये, ते तुम्हाला सियाकला म्हणजे या वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. अपलोड का करायचं आहे की तुम्हाला हे दाखवायचं की मी 2022ची प्रिलिम देत आहे आणि ही मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्हाला इथं या चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. इथं सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. पहिला एक कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला टाकायचे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुम्ही भरलेल्या ॲप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सो सर्वप्रथम कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर विचारलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी इमेज आहे याच्यातलं जर टेक्स्ट आहे तो इथं टाकायचा आहे आणि सेंड OTP इथं क्लिक करायचं आहे. सेंड OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेल आणि तुमच्या मोबाईलवर जे तुम्ही आता टाकलेलं आहे त्यावर OTP मिळेल. ईमेलवर भेटलेला OTP इथं टाकायचा आहे आणि मोबाईलवर भेटलेला OTP इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला व्हेरीफाय OTP करायचा आहे. तुमचा OTP व्हेरीफाय केल्यानंतर हे जे कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आहे टॅब इथं ग्रीन आलेलं दिसेल, म्हणजे तुमचे मोबाईल आणि ईमेल ID व्हेरीफाय झालेलं दाखवेल. त्यानंतर पर्सनल डिटेल्ससाठी हा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र आहात किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचे तुम्ही आहात, या दोन्हीपैकी एक चूज करायचं आहे. सो जे विद्यार्थी महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत त्यांनी इथं यस करायचं आहे, डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र. इथं यस केल्यानंतर हा खालचा फॉर्म ओपन होईल पर्सनल डिटेलचा. जो महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्यूटेड बॉर्डर हे आपोआप इथं नो येईल. तुम्ही वरी यस सिलेक्ट केल्यानंतर इथं नो ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आणि ही जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तुमचं नाव वगैरे हे तुम्हाला जी सनद आहे तुमची SSC बोर्डाचं सर्टिफिकेट आहे त्यानुसार भरायचं आहे. सर्वप्रथम इथं टायटल चूज करा, मिस्टर, मिस. त्यानंतर तुमचं सरनेम, त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम इथं टाका. त्यानंतर तुमचं फादर्स नेम, मदर्स नेम SSC बोर्डाची जी सनद आहे त्यानुसारच टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थसुद्धा जी तुमची 10वीची सनद आहे त्यानुसारच टाका. त्यानंतर जेंडर चूज करा. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चूज करा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट काय आहात ते.
त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि युनिव्हर्सिटीचं नेम टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही जिथून ग्रॅज्युएशन झाला त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस इथं भरा. त्यानंतर सिटी, पिनकोड, डिस्ट्रिक्ट, स्टेट हे आधीच सिलेक्ट झालेलं असेल इथे. त्यानंतर परमनंट ॲड्रेससुद्धा तुम्ही भरून घ्या. त्यानंतर मोबाईल आणि ईमेल भरायची गरज नाही आहे, कारण की ते आधीच कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये व्हेरीफाय केलेलं आहे. ते फक्त इथे तुम्हाला शो करेल की तुम्ही काय भरलं आहे, मोबाईल आणि ईमेल आय डी. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी आहे ही व्यवस्थितरित्या इथं चूज करा, कारण त्यानुसारच तुम्हाला रिझर्वेशनचे फायदे मिळतील. त्यानंतर इथे विचारलं की डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कम्युनिटी. जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर येस करा, नसाल तर नो करा. तसेच ॲन्युअल फॅमिली इन्कम विचारलं आहे. ज्यांना एक्झॅक्ट माहिती आहे त्यांनी एक अंदाजी आकडा टाकला तरी चालेल, कारण की इन्कम सर्टिफिकेट काही आपल्याला मागितलं जात नाही. त्यानंतर आर यू ऑर्फन इथं येस नो करा. त्यानंतर तुम्ही दिव्यांगजन आहात का, त्याचं येस आर नो इथं टाकायचं तुम्हाला. आता हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे ॲप्लिकेशनच्या. इथं काय दिलं की डिड यू जॉईन एनी प्रियायस ट्रेनिंग सेंटर ऑर सियाक इन द पास्ट. म्हणजे तुम्ही पास्टमध्ये कोणत्या सियाकच्या इथं कोचिंग घेतलेलं आहे का. समजा आता एखाद्या विद्यार्थ्यांनी मुंबईचं घेतलं असेल तर त्यांनी इथं मुंबईला क्लिक करायचं आहे, कारण की जिथं तुम्ही आधी कोचिंग घेतलेलं आहे ते सेंटर तुम्ही आता वापस टाकू शकत नाही. सो इथं मी मुंबईचं क्लिक केलं तर खाली काय विचारलं आहे, ॲडमिशन सेंटर वन्स सिलेक्टेड कॅनॉट बी चेंज. म्हणजे इथं जे आहे इथं तुम्हाला कोणत्या सेंटरसाठी तुम्ही ही अप्लाय करत आहात. म्हणजे आता मुंबईसाठी तुम्ही आधीच कोचिंग घेतलेलं आहे तर मुंबईसाठी अप्लाय करू शकत नाही. मग तुम्ही इथं नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर यापैकी एक टाकू शकता. सो ज्या विद्यार्थ्यांनी आधी कोणत्याच प्रियायस किंवा सियाकचा फायदा घेतलेला नाही त्यांनी NA इथं क्लिक करावं आणि इथून तुम्हाला जे सेंटर पाहिजे, मग त्यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर यापैकी एक सेंटर इथं तुम्हाला निवडायचं आहे. मी अजून एकदा इथं रिपीट करतो की तुम्ही 6पैकी 6 सेंटरच्या परीक्षा देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला एक सेंटर चूज करायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही नाशिक सेंटर इथं चूज केलं तर तुम्ही नाशिकसाठीच एलिजिबल असाल, बाकीच्या सेंटरसाठी तुम्हाला गृहीत धरलं जाणार नाही. किंवा तुम्ही मुंबईला इथं तुम्ही मुंबई सेंटर इथं जर भरलं तर तुम्ही फक्त मुंबईच्या कॉम्पिटिशनमध्ये असाल, बाकी सेंटरसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. सो एकाच सेंटरसाठी तुमचा विचार केला जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे एक तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ इथं अपलोड करायचा आहे. त्याची साईज जास्तीत जास्त 500 KBची, म्हणजे 500 KBपेक्षा कमी असावी. त्यानंतर इथं दिलेलं जे इमेज आहे, जे टेक्स्ट आहे ते इथं टाकायचं आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली आहे त्याचा एक प्रिव्ह्यू दिसेल इथं तुम्हाला. तुमचं नाव, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, ही सगळी आत्ता तुम्ही जी माहिती भरली आहे ती इथं तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये दिसेल. ती एकदा चेक करा, व्हेरीफाय करा. काही चुकलं असेल तर खाली एक एडिटचा ऑप्शन असतो, तिथून एडिट करा आणि जर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट करा. इथं खाली डिक्लेरेशन असेल की मी दिलेली सर्व माहिती बरोबर आहे आणि 2022ची प्रिलिम UPSCची मी देणार आहे, असं हे डिक्लेरेशन आहे. इथं तुम्ही क्लिक करा आणि फिनिश करा. आणि जर काही चेंजेस करायचे असतील तर एडिट करा. त्यानंतर सर्व बाबी भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि यावरच्या 4 टॅब ग्रीन दिसेल तुम्हाला. इथं असं येईल की रजिस्ट्रेशन प्रोसेस हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली. तुमचं ॲप्लिकेशन ID इथं येईल. तसेच रजिस्ट्रेशनचं तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. आणि हे जर तुम्ही ॲप्लिकेशन ID वगैरे आहे हे तुमच्या ईमेलला सुद्धा येऊन जाईल. तुमचा हे जो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आहे हा तुमच्या ईमेलला येईल आणि हा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड तुम्ही इथं लक्षात ठेवा. पुढच्या रेफरन्ससाठी तुम्हाला तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता आपण फीस इथं पेमेंट करायची आहे. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 500 आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 250 आहे. मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला हे ऑप्शन असतील. इथून तुम्हाला जे सोयीस्कर ऑप्शन आहे तो चूज करून तुम्हाला ही फीस भरायची आहे. सो फीस ही ऑनलाईनच भरायची आहे, चलनद्वारे भरायची नाही आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म हा सुद्धा ऑनलाईन आहे, फीस पेमेंट ही सुद्धा ऑनलाईन भरायची आहे आणि एक्झाम जी घेतली जाणार आहे 16 जानेवारीला ही सुद्धा ऑनलाईन घेतली जाणार आहे. तर या सर्व बाबी या ऑनलाईन आहेत. फीस पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं मेसेज येईल वेबसाईटवर की ग्रेट युअर ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल आणि याबाबतचा ईमेलसुद्धा तुम्हाला येईल. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा सियाकचा फॉर्म भरायचा आहे. सर्व डिटेल्स मी यामध्ये दिलेली आहे. या नोटिफिकेशनमध्ये काय डिटेल्स आहेत, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर 16 जानेवारीला जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, लॅपटॉप, इंटरनेट, वेबकॅम, या सर्व बाबी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तसेच याचा सिलेबस तुम्हाला सियाकच्या वेबसाईटवर मिळेलच CET 2022चा. आणि हा सिलेबस UPSC प्रिलिमसारखाच आहे
आणि SEACच्या वेबसाईटवरून हा सिलेबस घेऊन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे, तिथून तुम्ही हा सिलेबस पाहू शकता. सो जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, पेमेंट करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म तिथं सक्सेसफुली सबमिट होईल. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.